एक सांगू, ही माणसं करतायत, जगण्याची परिस्थितीच नाहीये, पण खरंच तो हे करतायत. विम्यामधलं जे काही बिडिंग करत असताना हे जे ट्रिगर काढले, जे बिडिंग करत असताना म्हणजे ज्यावेळेस टेंडर पास केलं ना, आता विमा कंपन्या हे ट्रिगर मान्य करणार नाहीत. सरकारला ही पूर्ण मदत द्यावी लागेल आणि त्याच्यामुळे इथून पुढच्या ट्रिगरमध्ये हे सरकारला ट्रिगर निश्चित घ्यावे लागतील. आणि जे काही भ्रष्टाचार 2023 आणि 24 झाला होता त्याच्यावर तुम्ही दुर्लक्ष केलं सरकारने. ते का केलं माहित नाही. तो भ्रष्टाचार रोखायच्या ऐवजी, तो भ्रष्टाचार शोधून काढायच्या ऐवजी आमच्या शेतकऱ्याचे पंख छाटले, म्हणजे ट्रिगर काढले व शेतकऱ्याचे पंख छाटले आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून दिलं. म्हणजे ट्रिगर जर पुन्हा घालायचे असतील किंवा आता ही मदत द्यायची असेल तर 80-110 जो कॅप आहे, या कॅपला वेगळं केंद्र सरकारकडून आपल्याला हे करावं लागेल. त्याशिवाय हे आपल्याला मदत मिळणार नाही. एक मुद्दा सगळेजण मांडतायत. खरं तर अजित दादा जेव्हा नाराज होतात तेव्हा ते नॉट रिचेबल होतात आणि कुणाशी बोलत नाही. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर घेऊन जात आहोत की दादा असं म्हणजे पैसे वसूल करतायत. दादा असं ठाम त्यांनी सांगितलं पाहिजे या महाराष्ट्राला. दादा स्पष्ट असं म्हणले की आम्ही काही झालं तर शेतकऱ्याला उघड्यावर पडून देणार. कर्जमाफी आमच्या हक्काची, कर्जमाफी आमच्या हक्काची, कर्जमाफी. सरकार 5 वर्षामध्ये पक्षांचं बंधन असतं. आम्ही सगळेजण शेतकऱ्यांची मुलं आहोत. सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी केली पाहिजे का? तर सरकारमधील सर्व पक्षांची भूमिका आहे कर्जमाफी केली पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे का? तर ते काय आम्ही उपकार करत नाही सरकारने, आमचं कर्तव्य आहे. आम्ही प्रत्येक आजही अजितदादांनी प्रत्येक बजेटमध्ये ठणकावून असं सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना आम्ही उपकार सोडणार नाही. आम्हाला लागण तेवढे पैसे आम्ही देणार आहेत. या संदर्भात आज 200 पुलांचं, 200 रस्त्यांचं, 200 प्रकल्पांच्या संदर्भात अधिकाऱ्याला ज्या सूचना दिल्या त्याबद्दल आम्ही चर्चा करत नाही. त्याच्यासाठी सुद्धा पैसे लागणार आहेत ना, आणि ते सरकार देणार. म्हणून शेतकऱ्याच्या संदर्भात सरकार संवेदनशील नाही हा आरोप चुकीचा आहे. आपण तिचं राजकारण करू नये अशी माझी विनंती आहे. करायचं नाही, त्याच्यात राजकारण करायचं नाही. सत्ताधाऱ्याला सांगायची गरज नसते. पंजाबला अतिवृष्टी झाली, तिथलं सरकार 50,000 रुपये जाहीर केले, मदत दिली. आणि या अजित दादांना असं म्हणण्याची गरज काय? तुम्ही आता चाव्या शेतकरी किती आवाज झाली, तुम्ही 2-2 लाख दिलं किती चॅनलला. इतकं असताना तुम्ही दौरे काढण्याची गरज काय? ऐका दौरे काढण्याची गरज नाही. सगळं दिसतं तुम्हाला. मुंबईत बसल्या म्हणजे सगळं दिसतं.